नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाटीईटी परीक्षा मराठी व्याकरण आणि सामाजिक शास्त्र बघा या विषयाचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय। आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? प्रमोद। बघा, हा शब्द आनंद या शब्दाचा योग्य या ठिकाणी समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय विचारलाय। कंजूस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, हा शब्द मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। कंजूस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? उदार। बघा, हा शब्द कंजूस या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा काय विचारण्यात आलेला आहे। अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। या ठिकाणी काय विचारले? पूर्वेकडील देशामधले लोक त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? पूर्वेकडील देशामधले लोक त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक यायला पाहिजे, पोवार्त्य। ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा पहा काय विचारलाय। थोडे थोडे साठवीत राहिल्यास मोठा संचय निर्माण होतो, या अर्थाची मन आपल्याला ओळखायची आहे। बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। थोडे थोडे साठवीत राहिल्यास मोठा संचय निर्माण होतो, या अर्थाची मन कोणती असेल? बघा, थेंबे थेंबे तळे साचे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी या अर्थाची मन आहे। प्रश्न क्रमांक पाचवा पहा काय विचारलाय। वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी काय विचारले? नांगी टाकणे। नांगी टाकणे, बघा, याचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता असेल? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। नांगी टाकणे म्हणजे पडते घेणे। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा काय विचारलाय। स्वतःची बुद्धी न चालवता नुसते दुसऱ्याला हो हो म्हणणारा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, स्वतःची बुद्धी न चालवता नुसते दुसऱ्याला हो हो म्हणणारा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, त्यांना या ठिकाणी होईबा या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलाय पहा। दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? दासबोध हा ग्रंथ विचारलाय, खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे। संत रामदास महाराजांनी दासबोध हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा या ठिकाणी काय विचारलाय। समूहवाचक या ठिकाणी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। या ठिकाणी काय विचारले पहा। गुलाबांचा खालीलपैकी काय असतो? बघा, गुलाबांचा थवा असतो, घोळका असतो, गंजी असते, ताटवा असते। गुलाबांचा खालीलपैकी काय असतो? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? गुलाबांचा ताटवा असतो, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा काय विचारलाय। स्वल्पविराम हे विरामचिन्ह खालीलपैकी केव्हा वापरतात? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। स्वल्पविराम विचारले, खालीलपैकी केव्हा वापरतात? बघा, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। वाक्य पूर्ण झाल्यावर आहे का? वाक्य बघा पूर्ण झाल्यावर पूर्णविराम असतो। भावना प्रकट करणारा कोणता असतो? उद्गारवाचक चिन्ह असतो। बघा, स्वल्पविराम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वापरतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? एकाच बघा प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर या ठिकाणी स्वल्पविराम या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा या ठिकाणी काय विचारलाय। मुलांनी आज्ञा पाळावी अशा प्रकारच्या या ठिकाणी एक वाक्य आहे। अधोरेखित या ठिकाणी शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे। अधोरेखित बघा शब्द कोणता आहे? मुलांनी। बघा, मुलांनी या ठिकाणी शब्द आहे अधोरेखित, या शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे। मुलांनी, ने, ए, शी, बघा हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? याचे योग्य उत्तर काय असेल? ने, ए, शी, बघा हे प्रत्यय तृतीया या ठिकाणी या विभक्तीचे प्रत्यय असतात।
विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 या ठिकाणी बघा महत्त्वपूर्ण आपल्याकडे 6000 बघा प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा CDPचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील, परिसर अभ्यासचे प्रश्न असतील व सामाजिक शास्त्र यांचे या ठिकाणी प्रश्न असतील। बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय पहा, बेसॉल्ट हा खडक विचारलाय, पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सामाजिक या ठिकाणी शास्त्राचा प्रश्न आहे। बेसॉल्ट हा खडक विचारलाय, कोणत्या प्रकारचा खडक आहे? त्याचे योग्य उत्तर काय असेल? बेसॉल्ट बघा हा खडक अग्निजन्य खडक या प्रकारचा या ठिकाणी खडक आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय विचारलाय, पर्यावरणामधील विचारले निर्जीव घटकांना खालीलपैकी काय म्हणतात? पर्यावरणामधील निर्जीव घटकांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? पर्यावरणामधील निर्जीव घटकांना अजैविक घटक या ठिकाणी म्हणतात, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक तिसरा पहा काय विचारलाय, अणूच्या विभाजनातून निर्माण होणारी ऊर्जा म्हणजेच पुढीलपैकी कोणत्या प्रकारची ऊर्जा असते? बघा सोपा प्रश्न आहे, अणूच्या विभाजनामधून विचारले निर्माण होणारी ऊर्जा कोणत्या प्रकारची ऊर्जा असते? अणुऊर्जा असते, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक चौथा बघा काय विचारलाय, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काल्पनिक वर्तुळ रेषा यांना खालीलपैकी काय म्हणतात? पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काल्पनिक वर्तुळ रेषा यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा याचे योग्य उत्तर काय असेल तर त्यांना अक्षवृत्त या ठिकाणी असे म्हणतात, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 5वा पहा काय विचारलाय, जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणारे वारे म्हणजेच पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे वारे असतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणारे वारे म्हणजे कोणत्या प्रकारचे वारे असतात? बघा त्यांना ग्रहीय वारे या ठिकाणी असे म्हणतात, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, GPS या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे। GPS बघा मागील परीक्षामध्ये हा शब्द या ठिकाणी विचारण्यात आला होता। GPS योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 7वा पहा काय विचारलाय, एखाद्या ठिकाणच्या कमाल आणि किमान तापमानामधला फरक यांना खालीलपैकी काय म्हणतात? एखाद्या बघा ठिकाणामध्ये विचारले कमाल आणि किमान यांच्या तापमानामधला जो काही फरक असतो या फरकांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? तापमान कक्षा, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 8व्या ठिकाणी काय विचारलाय पहा, लाकडापासून फर्निचर बनवणे हा व्यवसाय पुढीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये येतो? लाकडापासून फर्निचर बनवणे हा व्यवसाय विचारलाय, खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये येतो? त्याचे योग्य उत्तर काय असेल? लाकडापासून फर्निचर बनवणे बघा हा व्यवसाय द्वितीय व्यवसाय या प्रकारामध्ये येत असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 9 बघा काय विचारलाय, गाव किंवा वस्तीचे शहरामध्ये रूपांतर होणे या प्रक्रियेला खालीलपैकी काय म्हणतात? गाव किंवा वस्तीचे शहरामध्ये रूपांतर होणे या प्रक्रियेला खालीलपैकी काय म्हणतात? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? त्यांना शहरीकरण या ठिकाणी असे म्हटले जाते। विषय क्रमांक 10 पहा काय विचारलाय, ज्या ठिकाणी समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून मिठांची निर्मिती केली जाते त्या ठिकाणाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, ज्या ठिकाणी बघा समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून मिठांची निर्मिती केली जाते त्या ठिकाणाला काय म्हणतात? त्यांना मिठागरे या ठिकाणी असे म्हटले जाते। विषय क्रमांक 11 पहा काय विचारलाय, खालीलपैकी कोणत्या रेखावृत्ताला 0° रेखावृत्त असे म्हणतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या रेखावृत्ताला 0° रेखावृत्त या ठिकाणी म्हटले जाते? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? मूळ रेखावृत्ताला पहा 0° रेखावृत्त या ठिकाणी असे म्हटले जाते। विषय क्रमांक 12 पहा या ठिकाणी काय विचारलाय, लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा PYQ प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात?
बघा याचं योग्य उत्तर काय असेल, लाव्हा रसापासून बघा बनलेल्या खडकांना आग्नेयजन्य खडक या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, नकाशावरील बघा समान तापमान असलेले ठिकाणे जोडणाऱ्या रेषांना खालीलपैकी काय म्हणतात. बघा हे सर्व प्रश्न पहा, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे. नकाशावरील विचारले समान तापमान असलेले ठिकाणे जोडणाऱ्या रेषांना खालीलपैकी समान तापमान. बघा समताप, समान तापमान, समताप म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 14 पहा काय विचारलाय, डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक यांचा समावेश विचारलाय कोणत्या क्षेत्रामध्ये होत असतो. डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक बघा यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये होत असतो. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, चतुर्थ व्यवसाय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, सागरावरील बघा थंड हवा जमिनीकडे वाहते, हे वारे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे वारे असते. बघा सागरावरील म्हणजे समुद्रावरचे बघा थंड वारे, जे वारे बघा सागराकडून जमिनीकडे जे वारे वाहतात त्या वाऱ्यांना कोणत्या प्रकारचे वारे म्हणतात. बघा सागर कसा असतो, खारा असतो, म्हणजे सागराकडून जमिनीकडे जे वारे वाहतात त्यांना खारे वारे म्हणतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 16 पहा काय विचारलाय, महावीर जैन यांचा जन्म विचारलाय कोणत्या ठिकाणी झाला होता. महावीर जैन यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता. बघा याचं योग्य उत्तर काय असेल, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. कुंडग्राम या ठिकाणी महावीर जैन यांचा बघा जन्म हा झाला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 17 पहा काय विचारलाय, मौर्य साम्राज्याची स्थापना खालीलपैकी कोणी केली. मौर्य साम्राज्याची स्थापना खालीलपैकी कोणी केली. बघा याचं योग्य उत्तर काय असेल, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य साम्राज्याची बघा स्थापना ही केली. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, कलिंगवर स्वारी खालीलपैकी कोणी केली. कलिंगवर स्वारी खालीलपैकी कोणी केली. तर याचं योग्य उत्तर काय असेल, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. सम्राट अशोकांनी पहा कलिंगवर स्वारी ही केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 19 बघा काय विचारलाय, मौर्यकालीन बघा साम्राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती होती. मौर्य बघा यांची साम्राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती होती. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, पाटलीपुत्र पहा मौर्य साम्राज्याची या ठिकाणी राजधानी होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 20 पहा काय विचारलाय, चरक बघा हा प्रसिद्ध वैद्य खालीलपैकी कोणत्या राजाच्या राजदरबारामध्ये होता. बघा हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. चरक बघा हा प्रसिद्ध वैद्य खालीलपैकी कोणत्या राजाच्या राजदरबारामध्ये होता. चरक कुठे होता. बघा याचं योग्य उत्तर काय असेल, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 पाहिजे. बघा कनिष्क यांच्या राजदरबार बघा या ठिकाणी कनिष्क या ठिकाणी यांच्या राजदरबारामध्ये चरक या ठिकाणी हा प्रसिद्ध वैद्य होता. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, मुजिरीस या नावाचं बंदर विचारले खालीलपैकी कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर आहे. मुजिरीस नावाचं बंदर. तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे, मुजिरीस बघा नावाचं बंदर हे केरळ राज्याच्या समुद्र किनारे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 22 या ठिकाणी काय विचारलाय, सातवाहन घराण्याचे संस्थापक खालीलपैकी कोण होते. सातवाहन बघा घराण्याचे संस्थापक खालीलपैकी कोण होते. तर याचे योग्य उत्तर काय असेल, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे. राजा सिमुक हे सातवाहन घराण्याचे संस्थापक होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 23 पहा काय विचारलाय, कॉफीचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होत असते. कॉफीचं विचारले सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होत असते. बघा याचं योग्य उत्तर काय असेल, कॉफीचं बघा सर्वाधिक उत्पादन हे कर्नाटक या राज्यामध्ये सर्वाधिक कॉफीचं उत्पादन हे होत असते. रबराचं बघा सर्वाधिक उत्पादन रबराचं केरळ राज्यामध्ये होत असते. विषय क्रमांक 24 बघा काय विचारलाय, रबराच्या वनस्पतीचे शास्त्रीय नाव खालीलपैकी काय आहे. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. रबराच्या वनस्पतीचे शास्त्रीय नाव खालीलपैकी काय आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 25 बघा काय विचारलाय, झूम हा शेतीचा प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतो. झूम हा शेतीचा प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतो. बघा याचं योग्य उत्तर काय असेल, झूम बघा हा शेतीचा प्रकार प्रामुख्याने आसाम राज्यामध्ये आढळतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 26 बघा काय विचारलाय, खालीलपैकी कोणती वने ही
काटेरी वने आहेत. खालीलपैकी कोणती वने विचारले? काटेरी वने आहेत. त्याचे योग्य उत्तर काय असेल? निवडुंग आणि ह्युअर. बघा ही वनस्पती काटेरी वने या प्रकारची वने आहेत. प्रश्न क्रमांक 27 बघा काय विचारलाय? घटप्रभा हे पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? घटप्रभा बघा हे पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? घटप्रभा बघा हे पक्षी अभयारण्य कर्नाटक राज्यामध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? बोकारो व झारिया हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा बोकारो आणि झारिया हे दगडी कोळसा क्षेत्र बघा झारखंड राज्यामध्ये, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा काय विचारलाय? भारतामध्ये सर्वाधिक रस्त्याचे जाळे कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतामध्ये विचारले सर्वाधिक रस्त्याचे जाळे कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? केरळ या राज्यामध्ये बघा सर्वाधिक रस्त्याचे जाळे आहेत. विषय क्रमांक 30 काय विचारले? बघा ग्लासगो. बघा ग्लासगो बघा हे प्रमुख शहर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये येते? ग्लासगो बघा या ठिकाणी एक प्रमुख शहर आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या देशामध्ये येणारं शहर आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? ग्रेट ब्रिटन या देशामध्ये बघा ग्लासगो या ठिकाणी हे प्रमुख शहर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारताची अर्थव्यवस्था खालीलपैकी कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे? भारताची बघा अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था या प्रकारची या ठिकाणी अर्थव्यवस्था आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? भारताचा पहिला वित्त आयोग खालीलपैकी कोणत्या वर्षी नेमण्यात आला होता? भारताचा पहिला वित्त आयोग. तर याचे योग्य उत्तर काय असेल? सन 1951 बघा या वर्षी भारताचा पहिला वित्त आयोग नेमण्यात आला होता. विषय क्रमांक 29 काय विचारला? बघा नीती आयोगाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? नीती आयोगाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? दिल्ली या ठिकाणी पहा नीती आयोगाचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 30 या ठिकाणी काय विचारलंय? जीवनसत्वांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? पहा जीवनसत्वांचा शोध. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? सी फुंक बघा या शास्त्रज्ञाने जीवनसत्वांचा शोध हा लावलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय? पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे कशामुळे होतात? पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे खालीलपैकी कशामुळे होतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. पृथ्वीवर विचारले दिवस आणि रात्र कशामुळे होतात? तर पृथ्वीचे परिवलन, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 पहा काय विचारलाय? अथेन्स हे शहर कोणत्या देशामध्ये आहे? अथेन्स हे शहर. तर याचे योग्य उत्तर काय असेल? ग्रीस बघा या देशामध्ये अथेन्स हे शहर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. जागतिक ज्ञान दिवस कोणत्या दिवशी असतो? जागतिक ज्ञान दिवस विचारलाय कोणत्या एका दिवशी असतो? तर याचे योग्य उत्तर काय असेल? 14 एप्रिल बघा या दिवशी जागतिक ज्ञान दिवस असतो. प्रश्न क्रमांक 34 या ठिकाणी पहा विचारलाय सर्वात जास्त लोह कोणत्या भाजीमध्ये असते? सर्वात जास्त लोह विचारले कोणत्या भाजीमध्ये असते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? सर्वात जास्त बघा लोह हे पालक या भाजीमध्ये या ठिकाणी सर्वात जास्त लोहाचं प्रमाण असते. प्रश्न क्रमांक 35 पहा काय विचारलाय? सेंटीग्रेड व फॅरनहीट ही तापमापके कोणत्या तापमानाला समान असतात? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सेंटीग्रेड व फॅरनहीट ही तापमापके कोणत्या तापमानाला समान असतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे. -40 बघा अंश या तापमानाला सेंटीग्रेड व फॅरनहीट ही तापमापके समान असतात. प्रश्न क्रमांक 36 पहा काय विचारलाय? भारत सेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? भारत सेवक समाज बघा यांची स्थापना कोणी केली? गोपाळ कृष्ण गोखले यांनी पहा भारत सेवक समाज बघा त्यांनी स्थापना ही केली, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? ऑक्सिजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणी लावला? ऑक्सिजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? जोसेफ प्रिस्ले या शास्त्रज्ञाने ऑक्सिजन या वायूच्या शोधात त्यांनी लावलेला आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? इन्सुलिनची निर्मिती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? इन्सुलिनची निर्मिती विचारली कोणत्या ठिकाणी होते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? स्वादुपिंडामध्ये बघा इन्सुलिनची या ठिकाणी निर्मिती ही होत असते. रक्त गोठवण्याचे कार्य खालीलपैकी कोणते जीवनसत्व करते? हे जीवनसत्व बघा रक्त गोठवण्याचं कार्य करते. प्रश्न क्रमांक 40 बघा काय विचारला? एरोनॉटिकल या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास एरोनॉटिकल या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? तर याचे योग्य उत्तर काय असेल? हवाई उड्डाण. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे.
बघा दुसरी बौद्ध धम्म परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरली होती? दुसरी बौद्ध धर्म परिषद कोणत्या ठिकाणी भरली होती? बघा योग्य उत्तर काय असेल? वैशाली बघा या ठिकाणी दुसरी बौद्ध धर्म परिषद या ठिकाणी भरली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा काय जागतिक दूरसंचार दिन कोणत्या दिवशी असतो? जागतिक दूरसंचार दिन विचारलाय कोणत्या दिवशी असतो? त्याचे योग्य उत्तर काय असेल? जागतिक दूरसंचार दिन केव्हा असतो? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे। 17 मे या दिवशी बघा जागतिक दूरसंचार दिन असतो। विषय क्रमांक पुढचा बघा काय पृथ्वीचा एकमेव उपग्रह खालीलपैकी कोणता? पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे? बघा चंद्र हा पृथ्वीचा या ठिकाणी एकमेव उपग्रह आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारला अलेप्पी हे महत्त्वाचं बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? अलेप्पी हे बंदर, त्याचे योग्य उत्तर काय असेल? अलेप्पी बघा हे बंदर केरळ या राज्यामधल्या ठिकाणी बंदर आहे। पेसमेकर हे खालीलपैकी कशा संबंध? पेसमेकर मेंदू, यकृत, हृदय, लहान आतडे। पेसमेकर हे काय आहे? हृदय, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? त्याचे योग्य उत्तर काय असेल? शेरवली बघा हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं या ठिकाणी जन्मगाव आहे। विषय क्रमांक पुढचा बघा काय इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मौलाना आझाद इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक आहेत। सायमन कमिशन बघा विचारले भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते? सायमन कमिशन बघा सन 1928 या वर्षी बघा सायमन कमिशन भारतामध्ये आले होते। गोवा हे राज्य विचारले स्वतंत्र होण्यापूर्वी खालीलपैकी कोणाच्या अधिपत्याखाली होते? गोवा हे राज्य विचारले स्वतंत्र होण्यापूर्वी खालीलपैकी कोणाच्या अधिपत्याखाली होते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? गोवा बघा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी ते पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। ब्राह्मो समाज बघा यांची स्थापना राजाराम मोहन राय यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? बघा सन 1828 या वर्षी पहा ब्राह्मो समाज यांची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 51 या ठिकाणी काय विचारलं भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन खालीलपैकी कोण होते? भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन कोण होते? डच होते, इंग्रज होते, पोर्तुगीज, फ्रेंच। तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन कोण आहेत ते? सर्वांनी पहा व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि पहा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नांचे PDF व मागील बघा झालेले सर्व पेपरचे PDF तुम्हाला हे सर्व या ठिकाणी PDF हे मिळून जातील। बघा बाल मानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, परिसर अभ्यास असेल, सामाजिक शास्त्र असेल व मागील या ठिकाणी सर्व पेपर असेल, तुम्हाला सर्व या ठिकाणी PDF मिळून जातील फक्त आणि फक्त 299 मध्ये। 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।